सर्व परीक्षा वर्ग अ पासून ड पर्यंतच्या ही एमपीएससीकडे देण्यात याव्यात। केरळ सरकार राज्य करू शकतं तर महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य का सर्व पदं भरू शकत नाही? महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी या निर्णयामुळे खुश आहे। हा निर्णय घेण्यामागचा हेतू त्यांचा काय आहे की पुढे इलेक्शन आहे का किंवा एमपीएससीचा सिलेबस कॅन्सल होणार आहे? एखादं त्यासारखं एमपीएससीकडूनच घ्या, पण त्याला एखादं मंडळ तयार करा आणि 1-6 महिन्यात विद्यार्थ्यांना मार्गी लावा। एमपीएससीचे विद्यार्थी गेली अनेक वर्ष ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, म्हणजे गट क संवर्गातल्या, म्हणजे तलाठी असेल, आरोग्य सेवक असेल किंवा आणखी ग्रामसेवक, हे सगळे पदं एमपीएससी मार्फत थेट भरावी। कारण एरवी त्याच्यातनं भ्रष्टाचार व्हायचा जिल्हा पातळीवरती किंवा विभाग स्तरावरती मोठमोठे पेपर फुटीचे प्रकरण अनेक आपण बघितलेले आहेत। म्हणजे आरोग्य सेवा भरती घोटाळा, तिकडे माडा टीईटी घोटाळा, हे सगळे म्हणजे ते बाकीचे ते महामंडळाची परीक्षा झाल्या, पण हे किमान शासकीय पदं जी आहेत गट क वर्गातली ती तरी एमपीएससी मार्फत घ्यावीत, जेणेकरून तिथं भ्रष्टाचार होणार नाही। म्हणून ही गेली अनेक वर्ष विद्यार्थी लढा देत होते, आंदोलन करत होते, आपणही ती कव्हर केली होती। अखेर ते लढायला यश आले आणि आज अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासंबंधीची घोषणा केली आणि कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाल्याचं सांगितलं की गट क व संवर्गातले सर्व पदभरती ही आता एमपीएससी मार्फत होणार आहे। त्यामुळे या मुलांच्या लढायला एका अर्थाने यश आलेलं आहे। काय सांगशील महेश, कधीपासून हा लढा सुरू होता? आमचा हा लढा 5 ते 6 वर्षापासून सुरू होता की आमची सरकारकडे एक मागणी होती की सर्व परीक्षा वर्ग अ पासून ड पर्यंतच्या ही एमपीएससीकडे देण्यात याव्यात। एमपीएससी आयोग हे परीक्षा घ्यायला तयार होतं, परंतु सरकारची इच्छाशक्ती नव्हती, त्यामुळे आजपर्यंत ह्या गोष्टी रखडत गेल्या आणि आज सरकारला कुठेतरी आज जाग आले आणि गट क च्या परीक्षा ही एमपीएससीकडे देण्यासाठी सरकार आज कुठेतरी राज्य झालंय। त्या ह्या निर्णयाचं आम्ही प्रथमतः स्वागत करतो की आजपर्यंतच्या आमच्या मागणीला यश आलेलं आहे। जर ही परीक्षा ऑलरेडी 2-3 वर्षभरापूर्वी जर एमपीएससीकडे गेली असती तर जे यादीचे पेपर फुटी प्रकरण झाला आहे, तलाठी असेल, आरोग्य विभाग असेल, म्हाडा असेल, मुंबई पोलीस असेल, वनरक्षक असेल, ह्या परीक्षेचे पेपर फुटले नसते आणि परीक्षा पारदर्शकपणे पार पडली असती। परंतु उशिरा का होईना पण सरकारला शहाणपण आलं, त्याबद्दल आम्ही या निर्णयाच्या सरकारचे जो हा निर्णय घेतला याचं स्वागत करतो आणि आज विद्यार्थ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण आहे की इथून पुढे तरी ज्या परीक्षा होतील ते पारदर्शकपणे होतील आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल। काय सांगशील? सर्वप्रथम तर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी आज घोषणा केलेली आहे, घोषणेचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक विद्यार्थी म्हणून विनंतीही करतो की या घोषणेची आपण अंमलबजावणी करावी। कारण आतापर्यंत अशा बऱ्याच घोषणा झालेल्या आहेत आणि या घोषणेची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही। गेली 6-7 वर्ष झालं आम्ही विद्यार्थी असून आंदोलन करतोय, म्हणजे कुठं शिक्षण घ्यावं की आम्ही आंदोलन करावं या संभ्रमात होतो। पण आज फडणवीस साहेबांनी जी घोषणा केलेली या घोषणेचं परत मी एकदा स्वागत करतो आणि यांनी अंमलबजावणी करावी हीच मी विद्यार्थी म्हणून विनंती करतो त्यांना। अरविंद, काय सांगशील? म्हणजे गेली 5-6 वर्ष लढा सुरू होतो, अनेकदा इथं शास्त्री चौकात आंदोलन झाले, अलका चौकात आंदोलन झाले। या विधायक निर्णयाचा आम्ही एक विद्यार्थी म्हणून स्वागत करतो। सर, एमपीएससीकडे 21 लाख प्रोफाईल रजिस्टर आहेत, 4.5 लाख फॉर्म येतात, सक्सेस रेशो 0.004% असताना गट क संवर्गातील पदं जे आहेत ते आता राज्य लोकसेवा आयोग घेणार आहे, म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन। ही काय ऑटोनॉमस आहे, कलम 315 अंतर्गत येतं, त्यामुळे ह्याच्या कमिशनकडे बघण्याचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे आणि हा सरकारने निर्णय घेतला, हा विधायक निर्णय। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी या निर्णयामुळे खुश आहे, आनंदाचं वातावरण आहे, त्यांना कुठेतरी एक विश्वास आला। कारण IBPS, MKCL हे परीक्षा जी कंडक्ट करत होत्या कंपन्या, ह्या कंपन्या फ्रॉड होत्या, ह्या कंपनीमध्ये लाखोचं घोटाळा झाले होतं। मग MIDC असेल, तलाठी भरती असेल, तलाठी भरतीला 11 लाख फॉर्म आलं होतं 4,500 जागेसाठी, त्या जागेवरती सुपरवायझरने पेपर उत्तर निघून दिले, त्याचा घोटाळा झाला, असंख्य घोटाळा झालं। ह्या निर्णयाचं सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे आणि राज्य शासनाचं आम्ही अभिनंदन करतो। गेली 6 वर्ष अनेकदा आंदोलन केली, उपोषणाला बसलो लढ्यासाठी, यश येते, काय सांगशील? नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी मागणी करत होते की सर्व शासकीय पदं ही एमपीएससी मार्फत भरली जावीत आणि त्याच्यासाठी मीडिया असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते सगळे पाठपुरावा करत होते। आपल्या न्यूज 18 लोकमतनं पण हा विषय खूप मोठ्या प्रमाणात लावून धरला होता। आज विद्यार्थ्यांचं, मीडियाचं किंवा ह्या सर्व राजकीय नेत्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्यांचं यश आहे, परंतु यश पूर्णतः नाहीये। विद्यार्थ्यांची मागणी होती की केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर सर्व शासकीय पदं ही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरली गेली पाहिजे, परंतु त्यांनी फक्त गट कचीच पदं ही लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेतलाय। तर आमची
आमची अशी ही मागणी की येणाऱ्या काळात सर्व पदं भरली गेली पाहिजेत आणि जी फीस आहे एक हजार रुपये हे फीस घेत आहेत ती फीस एक कमी झाली पाहिजे. आज जर नेमकं बऱ्याच लोकांचं म्हणणं पण असेल मुळात मुद्दा असा एमपीसीकडे तेवढी यंत्रणा आहे का? नाही, 100% एमपीसीकडे यंत्रणा आहे आणि केरळसारखं राज्य करू शकतं तर महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य का सर्व पदं भरू शकत नाहीत. आणि तुम्ही जर पाहिलं तर ह्या सरळ सेवा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत, रोज पेपर फुटत आहेत, लाखोंचा गैरव्यवहार होत आहे. हे सगळं जर थांबवायचं असेल तर एमपीएससी सारख्या संविधानिक दर्जा असलेल्या एका हे वैधानिक संस्थेकडेच हा सर्व नोकर भरती देणं गरजेचं आहे. काय सांगशील, एवढी वर्ष परीक्षा देताय तुम्ही, कुठेतरी अनेकदा भ्रष्टाचार व्हायचे, पेपर फुटायचे, आता थांबेल ते? असं तर वाटतं, कारण की मागच्या वेळेस आपण बघितलं आता की जवळपास एवढे पेपर घेतले, 4,500 जागा निघल्या होत्या, त्यामध्ये बरेच भ्रष्टाचार वगैरे झाले आणि कारण लोकांनी आंदोलन पण केलं, नियुक्त्या पण अजून बऱ्याच रखडल्या होत्या. आता हा निर्णय घेतल्यामुळे त्यांचं स्वागतच आहे, पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण की हा निर्णय घेण्यामागचा हेतू त्यांचा काय आहे की पुढे इलेक्शन आहे का, किंवा एमपीसीचा सिलेबस कॅन्सल होणार आहे, 2025 नुसार पुन्हा आंदोलन होऊ शकते, जेणेकरून एमपीसीची मुलं ग्रुप बी करतील, ग्रुप सी करतील, त्यांचा पुढचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी केला आहे का ते. आता तरी पण जो हा निर्णय आहे त्यामुळे काही लोकांना तर याचा नक्कीच फायदा होईल. एमपीएससीवर ओव्हरलोड नाही होणार, कारण इतके दिवस एमपीएससीने तयारी दाखवली होती पण शासनच देत नव्हतं, यंत्रणा नाही म्हणत होतं. मग आता हे कसं करणार सगळं? विषय कसा आहे सर, एमपीसी लोड होणार आहे, शासनाने लक्ष द्यावं, लक्षात घ्यावी की एमपीसीकडे संख्याबळ कसं वाढवता येईल ह्याकडे लक्ष द्यावं. कारण पाठीमागचं निकाल राहिले एमपीसीकडचं, अजून हे दिल्यानंतर अजून लोड आहे. माझी काही त्याला हे नाही, पण लवकरात लवकर त्यांना लोकसंख्या वाढवा, त्याचबरोबर त्या सदस्य वाढवा आणि त्यांचं जी संख्या लागते त्यांना ती वाढवा. कारण जर अजून मनुष्यबळ वाढवलं पाहिजे, मनुष्यबळ वाढवा, नाहीतर जर पेंडिंगला पडलं की अजून पेंडिंग पडेल. मनुष्यबळ वाढवा आणि विषय मार्गी लावा, नाहीतर पाठीमागच्या अजून एक्झाम आहेत, पीएसआयचं असेल, राज्यसेवा असेल, कोर्टात जातात, इंटरव्ह्यू लटकलेले आहेत आणि इंटरव्ह्यू लटकले आहेत. असं असंख्य प्रश्न आहेत. एक परीक्षा दिली की 4 वर्ष लागतात, प्री मेन्स आणि जॉईनिंग होतं 5-5 वर्ष. ह्या ज्या ग्रुपच्या जर दिल्या तर अजून 1-2 वर्ष लागणार. तर त्यांचं म्हणणं आहे की एखादं त्यासारखं एमपीसीकडूनच घ्या, पण त्याला एखादं मंडळ तयार करा आणि 6 महिन्यात विद्यार्थ्यांना मार्गी लावा, नाहीतर लटकले तर परत अडचण येईल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे करा. म्हणजे खरं तर आता सध्याचं एमपीएससी जे शेड्यूल आहे ना, म्हणजे सध्या सदस्य नाहीत पुरेसे एमपीएससी बोर्डावरती, त्याच्यामुळे अनेक मुलांच्या इंटरव्ह्यूज लटकलेले आहेत माझ्या माहितीत. म्हणजे भरती प्रक्रिया लांबली आणि त्याच एमपीएससीवर पुन्हा गट कचा जर आणखीन ताण वाढला तर निश्चितच मग पुन्हा अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे त्याला. म्हणून शासनानं हा निर्णय किंवा हा घोषणा करताना एमपीएससीला अधिकचं मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून एमपीएससी एक तटस्थपणे खरेदी संस्था अजूनही त्याची विश्वासार्हता टिकून आहे एमपीएससी स्वतःची. म्हणूनच विद्यार्थ्यांची मागणी होती की हे सगळे भरती गट क वर्गातल्या हे भरती प्रक्रिया, परीक्षा असेल, मुलाखती, सगळ्या गोष्टी ह्या एमपीएससी मार्फतच त्याची नियुक्ती व्हावी, भरती प्रक्रिया पार पडावी. आशा करूया एमपीएससी लवकरच आपलं म्हणजे शासन त्याला मान्यता देईल एमपीएससीच्या वाढीव मनुष्यबळाला आणि एमपीएससी गट कच्या जी भरती प्रक्रिया स्वतः मार्फत राबवेल आणि आता जे रखडलेली भरती प्रक्रिया आहे गट अ आणि ब मधली ती वेळेत पूर्ण करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.